तानुल्या मनस्वीचे डोळे शोध घेतायत आईचा। न बोलता ती विचारते, माझी आई कुठे गेली? मात्र निशब्द होतायत इथं सारेच जण, कारण काळाच्या घालानं मनस्वीचं सर्वस्वच हिरावून नेलंय। रविवारी दिवा सावंतवाडी पॅसेंजरच्या अपघातात पनवेलचं नागती कुटुंबीय संपूर्ण होत्याचं नव्हतं झालंय। मनस्वी तिच्या आईच्या कुशीत जखमी अवस्थेत सापडलीय। मात्र ज्या कुशीत ती सापडलीय त्या कुशीला ती आता कायमची मुकलीय। मनस्वीवर रोह्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर सांगताय। जेव्हा आणलेला तेव्हा खूप त्रासदायक होता, अनकॉन्शियस होता। बाकी रिलेटिव्स वगैरे बद्दल पण काही माहिती नाही होती आम्हाला, काहीच नव्हतं। मग सरांनी इकडे आणला, ट्रीटमेंट वगैरे चालू केली। हे दुःख कमी म्हणून की काय, मनस्वीची 3 वर्षांची बहीण समृद्धी आणि 5 वर्षांची जान्हवी एका खासगी रुग्णालयात जगण्यासाठी धडपड करते, तर अपघातानंतर तिचे बाबा देखील मृत्यूशी झुंज देतायत। सध्या तिच्याजवळ तिची आत्या आणि काका आहेत, मात्र त्यांनाही याची चिंता आहे की अबोल मनस्वीला काय उत्तर द्यायचं। आता बाप तर हॉस्पिटलला आहे आणि आई तर ऑफ झाले। आता 2 मुले हॉस्पिटलला अजून आहेत, त्या का आम्हाला भेटल्यात नाही। ही लहान मुलगी म्हणून भेटली होती। हिचं किती वय आणि नाव काय? हिचं आता 3 महिन्याची आहे, मनस्वी जयराम नागती, आणि मोठ्या मुलीचं जान्हवी जयराम नागती, आणि 2 नंबर मुलीचं नाव समृद्धी जयराम नागती। लहान मुले आहेत, त्यांचे आई तर नाही आहे जगामध्ये, वडील पण आहेत, ते सध्या बेहोश आहेत, त्यांना शुद्ध आलेले नाही अजून। पण यांची आता देखभाल कशी होणार, त्यांचे शिक्षण कसं होणार, त्यांना कोण बघणार? हे आम्ही गरीब आहोत, दारिद्र्याशाली आहेत, त्या मुलींकडे पण लक्ष दिलं पाहिजे। सरकारकडून जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यांना जाहीर झालेली आर्थिक मदतही मिळेल। मात्र मनस्वीला आई परत मिळेल का? आईच्या प्रेमाची सावली मिळेल का? हेच तर मनस्वी दुःख आहे। नियतीच्या या भेसूर खेळामध्ये अवघ्या 3 महिन्यांची मनस्वी जरी वाचली असली तरी तिच्या आईवरती काळाने घाला घातलाय। तिच्या दोन्ही बहिणी अद्यापपर्यंत सापडलेल्या नाहीयेत, तर तिचे वडील सध्या मुंबईमध्ये गंभीर स्थितीमध्ये कोमात आहेत। सरकारनं 10,000 रुपयांची तुटपुंजी मदत देत तिच्या दवाखान्याचा खर्च तर भागवलाय, मात्र मनस्वीच्या भावी आयुष्याचं काय? तिच्या आई आणि वडिलांची कमी कोण भरून काढणार? सरकार तिच्या शिक्षणाचा, तिच्या आयुष्याचा खर्च उचलणार का? हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सोबत अमेय पाठक, जय महाराष्ट्र, मुंबई।